हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तो मित्रांनो, आता रात्रीचे वाजलेले आहेत 8:30-9 वाजलेले आहेत. तर आज आम्ही चाललेलो आहोत श्रीमान रायगडवर. तर खूप दिवसापासून मी खूप एक्सायटेड आहे आणि आज तो दिवस आलेला आहे. सो मी फर्स्ट टाईमच जाणार आहे रायगडवर. आणि आता आम्ही रात्री निघू आणि तिथून सकाळी पोचू आणि 4-5 वाजता ट्रेकिंगला सुरू करू. सो आता आपण कंटिन्यू या ब्लॉगमध्ये आणि खूप मजा पण येणार आहे. आणि मी ज्याच्यासोबत चाललेलो आहे तो आमचा शिवजोत परिवार, म्हणजे सगळी परिवारची सदस्य आहेत तिथं. आणि 2 बस आहेत. तर मित्रांनो, आता फायनली आहे मी रेडी झालेलो आहे आणि निघलेलो. पण आता 10 वाजलेलं, अजून काही फोन येत नव्हता कोणचा. काही सोनूबाईने फोन केला. सो आता बॅग पण एकदम रेडी आहे. रेडी. सो मी पण रेडी आहे आणि इथं झाला आणि बस पण आले फायनली. आणि मी चालले आता आमच्या गेटजवळ जिंकणार सोनू आणि आपले काय काय मित्र आहेत ते पण तिथं आले आहेत. सो आता जाऊ आपण कंटिन्यू ब्लॉगमध्ये ते दाखवता पूर्ण तुम्हाला पुढचा काय होते काय सीन. तर मित्रांनो, चला निघूया. आणि निघायच्या आधी यांचे दर्शन घेऊ आपण. आई तर मित्रांनो, आता घाईघाईन चाललो कारण बस निघले वाटते बाई. मामू बाई पण मामू नाही फोन केला तो. चला 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 पटापट. हे फोन में बिझी, तिकडे फोन में बिझी नको म्हणजे बोला. काही बाईंनी घाईघाईन बोलू धावतले बाई. हे बघ आपली बस 2 आहे. आपण बाई वेगळी बस, ही फॅमिली बस आहे. ही फॅमिलीची बस आहे. आपली फॅमिली आपली बंदोगी बस आणि वाले बंदोगी. कंटा घेतलं आपला बघा कॉकर वाहिनी बाई. हे 4 पिशवी भिजून दे आला. 4 अंडी वांडी 4 चढली यांची. तर मित्रांनो, आता बस निघणार आहे आणि इथे फोन गेलेला आहे. बस निघाला आता फायनली. आणि गामापूर पंढरपूर. हे बघा, गामापूर पंढरपूर. दोन पार्टनर ना आपले. इथं 2 पार्टनर आहे. संभाजी महाराज की माता की जय. हिंदू धर्म की जय. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. जय सो. महाराष्ट्राचा भगवा झेंडा हाती तलवार मोठी जय जयकार. हर हर महादेव. हाती तलवार मोठी जय जयकार.
रोहित पाटील गरमीन उमासली नुसता गरमीन उमासली प्लेट सर्कल तर मित्रांनो आता 5 वाजले बहिणीत 2 दिवस चालवल्या वरती गाडावर चालले दुसरेच कपडे घालायला लागते ना बच्ची लगभग चालू आहे लगभग बाबा रे मित्रांनो आता 5:17 झालेले रूम काय भेटले ना आम्हाला कॅप्टनचा काही आवाज पहिला बटन आहे ना आवाज वाढवला पहिला जो बटन लागते गोल तो का असते तो इको झोनचा तर मित्रांनो आता आपण फायनली रेडी होऊन निघलेलो आहे तर थोड्यात 10-12 मिनिटांना आपण ट्रेकला सुरू करणार आहोत आणि आपला रूम इथे रूम आहे आणि मला रूमवर जायची गरज पण नाही लागली सगळे आम्ही तयारी केली त्यांच्या इथे सगळी तयारी केली सगळ्यांची इथंच तयारी केली बुटा बाबा फुल रेडी एकदम आइडिया चलेंगे रेडी सगळे ये बघ सगळे एडिडास भाई एडिडास ये सब ये ओरिजिनल है ये तो ओरिजिनल है भाई सुजात पर महाराष्ट्र राज्य ठाणे पोलीस आपला स्टे रूम आहे ते जेवण बिवण सगळे करणार आपण तर मित्रांनो आता आपण थोड्याच वेळात ट्रेकला सुरू करणार आहोत आणि माहोल बघू शकता किती सुंदर झालेलं आहे एकदम दुःखमय वातावरण हे बघा एक नंबर वातावरण आणि बाजूला इथं रोपवे स्टेशन आहे आणि आपले सगळे मावले रेडी ट्रेकिंगला आणि इथं आपला रूम सो एकदम कंटिन्यू ब्लॉगमध्ये आणि माहोल बघा भाई माहोल बघूनच भाई खुश तर मित्रांनो आता आपण पाणी निघालेलो बघा हे माणसा बसली आपली हे आवरून निघले जंगल मार्ग माते की जय। तर मित्रांनो गडाच्या पायथ्याखाली आम्ही सगळी
मंडळी जमलो होतो, कारण इथून सर्व एकत्र जाणार होते, कारण ही अभ्यास मोहीम आहे, माहिती घेत जाणार होतो. तर पूर्ण मंडळी आल्यावर आपण निघालो राजमार्गाकडे, म्हणजेच नाणे दरवाजाकडे. तीर्थक्षेत्रपैकी सर्वश्रेष्ठ तीर्थ आहे, म्हणून त्याचे पावित्र्य राखणे आपले आद्य कर्तव्य आहे. कोणत्याही प्रकारचे व्यसन, हुल्लडबाजी, गैरवर्तन किंवा टिंगल-टवाळी खपवून घेतली जाणार नाही. कृपया मोहिमेचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांची हुज्जत घालू नका. कुणीही सोबत मांसाहार जेवण घेतला नसेल, कारण आपण सांगितलंच होतं की घेऊ नका म्हणून. घेतला असेल तर तो आता इथंच ठेवा, वरती मांसाहार चालणार नाही. कुठलाही आपण कुठलीही वस्तू खाल्ली त्याचा केर कचरा कुठे गडावर करू नका. मोहिमेदरम्यान गड चढाई करताना किंवा गडावर स्थळ दर्शन करताना सर्वांनी एकत्रितपणे राहायचं आहे. कोणी इकडे तिकडे जायचं नाही. सर्वांनी आपले जे आपण 2 बसचे माणसं जेवढे आहेत ते सर्वांनी एकत्र राहायचं आहे. आणि आलोय त्याचं महत्त्व काय, आणि जे इथे आहेत ते किती भाग्यवान आहेत की ते ज्या या सह्य कैलासावर आलेत, ते आपण पुढे सांगणारच आहोत. इथून खाली रायगडवाडी गाव आहे, जिथे आपल्या रायगडावरती येणारे सर्व लोक तिथे थांबली जायची, आणि तिथे रायगडवाडीमध्ये पुढे एक अन्नछत्र म्हणून चालायचं. त्या इथे एक चेकपोस्ट होता, जी लोक यायची त्याची नोंद तिथे व्हायची. तिथून नोंद झाली की पुढे आपण नाणे दरवाजामध्ये जाणार आहोत. त्या नाणे दरवाजामध्ये पुढची नोंद व्हायची. त्याच्या पुढे वरती आहे आपला महादरवाजा, तेथे नोंद व्हायची. म्हणजे इथून पायवाटच असायची. जे घोडे या आपण 2 दरींच्या इथून जिथून टर्न मारला तिथून घोडे खाली जायचे, आणि खालून ते घोडे खाली राहायचे, आणि इथून फक्त राजमार्गावरती फक्त पालख्या असायच्या. जे आपले राजे महाराजे किंवा आपल्या राणीमा असतील त्यावरती जायच्या, त्या फक्त पालखी. चला आपण आता तिथे गडपूजन करून आपण वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. हर महादेव. धर्मासाठी झुंजावे, झुंजोनी अवघ्यासी मारावे, मारिता घ्यावे, राजा फुले, देशद्रोही तितुके कुत्ते, मारो निघालावे परते, देवदास पावती फत्ते, यदर्शी संशयो नाही, देव मस्तकी धरावा, अवघाल कल्लोल करावा, मुल्क बडवावा की बुडवावा, धर्म संस्थापनेसाठी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा जय सो. धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांचा जय सो. नमो पार्वती पते हर हर महादेव. भारत माता की जय. हिंदू राष्ट्र की जय. हिंदू धर्म की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा प्रताप,
शिवरायांचा रमणी साजिते योग राजसाधनांची लगबग राजसाधनांची लगबग कैसी केली कैसी केली त्याहुनी करावे विशेष त्याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष या उपरी आता विशेष काय लिहावे काय लिहावे शिवरायांची आठवावे शिवरायांची आठवावे जीवित तृणवत मानावे जीवित तृणवत मानावे इहलोकी परलोकी उरावे लोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू निश्चयाचा महामेरू भक्तजनांसी आधारू बहुजनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा जय असो धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा जय असो भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. हिंदू राष्ट्र की जय. जय श्रीराम जय श्रीराम जय असो हर हर महादेव सर्वांना जय शिवराय जय शंभूराजे. आज आपण श्रीमान दुर्गेश्वर रायगडाच्या मोहिमेला आला आहोत. पण आपल्यातील एक शिवज्योत परिवारातला व्यक्ती म्हणजेच आपला लाडका नितीन हा आपल्याला सोडून जवळजवळ 17 ते 8 दिवस झालेत आणि त्यांच्यामुळे आपण थोडी मोहीम लांबवण्याचा प्रयत्न करत होतो. पण तो असा शोभत होता की जर आपण मोहीम लांबवली असती तर कुठेतरी त्याच्या हृदयाला ठेच लागली असती. त्यामुळे आपण ती मोहीम न थांबवता आपण त्याच्या नावाने आपण मोहीम सुरू करतोय. तर आपण आपल्या त्या नितीनला 2 मिनिटं स्तब्ध उभे राहून आपण श्रद्धांजली देऊया. त्यानंतर आपण त्याबद्दल थोडीशी माहिती घेऊन गड चढायला सुरुवात करूया. छत्रपती संभाजी महाराजांचा जय असो हर हर महादेव हर हर महादेव जय श्रीराम जय श्रीराम महादेव एवढी बाई आणि दरवाजा आणि दरवाजा दरवाजा याची बांधणी बघा हा गोमुखी आकारात म्हणजेच शत्रू इथपर्यंत येऊन सुद्धा आता आपण इथे आलो पण आपल्याला अजून कळत नाही की नक्की दरवाजा कुठे आहे. तर शत्रूचा मारा डायरेक्टली गडावरती न व्हावा त्यासाठी आणि वरून शत्रूवरती मारा करता यावा म्हणून ह्या बुरुजाची बांधणी. आता आपण पुढे बघून बुरुजाची बांधणी बघूया. तुम्ही विचार करा हा जो बुरुज आहे म्हणजे रात्रीच्या प्रहराला काय यावं. रात्रीच्या प्रहराला येताना इथे भयान अंधार असेल. जसा अंधार शिवकालात असेल कारण शिवकालात वीज वगैरे नव्हती विद्युत रोषणाई नव्हती ती मशालींच्या जागेवरती. तर मग त्या मशाली लावलेल्या त्या काळी हा नाणे दरवाजा कसा प्रशस्त दिसत असेल. या इथून महाराजांची पालखी येत असेल. हा नाणे दरवाजा महाराजांना मुजरा करत असेल. हा रायगड म्हणजे वास्तू नाही तर हा प्रत्यक्ष गडपुरुष आहे. प्रत्येक अंगानं तो महाराजांना पाहत असेल. आजही हा प्रत्येक चिरा महाराजांची वाट पाहत असेल की माझे राजे कधी येतील. माझे राजे मोहिमेवरून कधी येतील. पालखीत बसून माझे राजे या ठिकाणावरून कधी जातील आणि मी कधी माझ्या महाराजांना पाहिजे. या महाराजांची आठवण करणार हा नाणे दरवाजा. आपण नाणे दरवाजाची बांधणी पुढे बघूया कशी आहे. तर मित्रांनो हा होता पहिला ब्लॉग म्हणजे पार्ट 1 ब्लॉग होता. तुम्ही नाणे दरवाजेपर्यंत हा ब्लॉग बघितला असेलच आणि हा ब्लॉग इथंच म्हणजे एंड करतो. म्हणजे
पहिला पार्ट आणि नेक्स्ट पार्ट नंतर येईल. कारण तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आणि कोणी पण मोबाईल घेत होता त्याचे बोले एडिट करायला नाही भेटला ब्लॉग. नेक्स्ट पार्ट याच्या नंतर येईल. पहिला हा पार्ट बघून घ्या. बघितला असेल तुम्ही तर बघून असेल तर सबस्क्राईब करा.